नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, रोजच आपण उपाय सांगत असतो. तर कालपासून मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माहिती देत आहे. त्याचप्रमाणे आता माहिती देते तुम्हाला अधिक मास. अधिक मास नावाची एक पोथी असते, ती अधिक महिन्यात वाचली जाते. त्यातला एक एक अध्याय किंवा जे महत्त्वाचे अध्याय आहेत ते गोष्ट स्वरूपामध्ये तुम्हाला अधिक महिन्यामध्ये सांगायचं आणि ऐकणाऱ्याने पुण्य कमवायचं आणि सांगणाऱ्याने पुण्य कमवायचं, अशी एक छोटीशी सिरीज मी चालू करत आहे. तर चला, आज आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया अधिक महिना तयार कसा झाला आणि अधिक महिन्याला मलमास का म्हणतात किंवा काय. हे पहिल्या अध्यायात जे दिलेलं आहे, तर पहिल्या अध्यायात खूप सारी माहिती दिलेली आहे की प्रत्येक महिना मराठी चैत्र ते फाल्गुन महिन्यांमध्ये काय झालं, काय नाही आणि कसा मलमास तयार झाला. पण आपण त्याच्या पुढची थोडीशी माहिती बघूया, म्हणजे आपल्याला सगळी माहिती अधिक मासातली लवकर तुम्हाला ऐकायला मिळेल. तर अधिक मास हा सर्व महिना म्हणजे चैत्र ते फाल्गुन महिना यांमधल्या निगेटिव्ह एनर्जी जेवढ्या त्यांच्या होत्या त्या त्यांनी बाहेर टाकून हा एक महिना तयार झाला, म्हणून त्याला मलमास असं नाव पडलं. मलमास नाव ठेवून सुद्धा हे 12 जे महिने होते हे सगळेजण त्याला खूप चिडवत होते की तू मलमास आहेस, तुझ्यामध्ये कोणतीही शुभ कार्य होणार नाहीत, तुला कोणी विचारणार नाही वगैरे वगैरे. जसं आपल्याकडं ट्रोलिंग चालतं त्या प्रकारे त्याला करत होते अधिक मासाला. त्यामुळं अधिक मासाला खूप दुःख झालं आणि ते श्रीकृष्णाला शरण गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं, श्रीकृष्णांना, की मला असं चिडवलं जातं आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय, तर मला मलमास हे नाव का ठेवलं आणि का मला असा निगेटिव्ह महिना करून ठेवलात की त्यामध्ये कोणतीही माणसं शुभ कामं करत नाही. मग त्यावेळी श्रीकृष्णानं आशीर्वाद दिला मलमासाला की आजपासून तुझं नाव मलमास नसून हे पुरुषोत्तम मास हे नाव, विष्णूचं नाव, श्रीकृष्णाचं नाव पुरुषोत्तम आहे, तर माझ्या नावानं हा महिना तुझ्यासाठी ओळखला जाईल, तर याला पुरुषोत्तम मास असं म्हणतील. त्याचप्रमाणे हा अधिक महिना दर 3 वर्षानं येईल आणि दर 3 वर्षानं या महिन्यामध्ये करणारं प्रत्येक पुण्य, दान, कर्म, दीपदान, अन्नदान, वस्त्रदान जे काही करेल किंवा पोथी वाचन, देवधर्म, यात्रा, या सगळ्याचं पुण्य तुम्हाला हे अधिक लागेल, दुप्पट लागेल, असं या महिन्याचं महात्म्य त्यांनी करून ठेवलं. त्यामुळं जे जे या मासामध्ये हे सगळे काम करतील, भले लग्न पूजा वगैरे आपण करणार नाही, पण पुण्य कमवायचा महिना हा अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास हाच राहील, असं श्रीकृष्णांनी अधिक मासाला वचन दिलं. आणि त्यावेळीपासून मलमासाकडं पुरुषोत्तम मास किंवा अधिक महिना म्हणून पाहिलं जातं. म्हणून या महिन्यामध्ये आपण दीपदान करावं, जावयाला करावं, देवळात करावं, ब्राह्मणाला करावं, त्याचप्रमाणे अन्नदान जेवढं जमेल तेवढं करावं, 33 ब्राह्मण जेवायला घालावेत, 33 मेहून जेवायला घालावेत, 3 मेहून जेवायला घालावेत, ही प्रथा पडली. त्याचप्रमाणे 33 तुपवातीनं एक दिवस तरी, ज्या दिवशी आपण घरात धोंडे करतो किंवा पुरण करतो अधिक महिन्यातला एक दिवस, त्यावेळी 33 दिव्यांनी देवांची आरती करावी, परत 33 गोपद्म काढावीत किंवा अनेक अशा पुढं गोष्टींमध्ये काय काय व्रत करावीत अधिक महिन्यामध्ये, हे त्या कथेंमध्ये सांगितलेलं आहे. तर मी थोड्या प्रमाणात तुम्हाला यातल्या कथा या अधिक मासाच्या सांगणार आहे. तर तुम्हाला आवडत असतील तर सगळ्यांनी छान कमेंट करा. त्याचप्रमाणे अधिक महिन्याचं, पुरुषोत्तम महिन्याचं स्वागत करा. पुरुषोत्तम पोटली ही त्यासाठीच तयार केलेली आहे की त्या महिन्यात तुम्हाला जे तुमच्याकडं अधिक व्हायची गरज आहे हेच आपल्या पुरुषोत्तम पोटलीमध्ये आहे. अजूनही कुणाला पुरुषोत्तम पोटली हवी असेल तर वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा. तर यासाठीच हा पुरुषोत्तम महिना आहे. तुम्ही पण यातल्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी करा आणि आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडंसं तरी पुण्य आपल्या नशिबाला येऊ दे याचं हे करा की पाप भरपूर झालेली आहेत. कारण कलियुगामध्ये काहीच खरं राहिलेलं नाही आहे. दानपुण्याचे सुद्धा आपण स्टेटस टाकतो आणि त्यानंतर ते दानपुण्यातलं सगळं पुण्य निघून जातं. तर कुठलंही पुण्य करत असाल तर त्याचे स्टेटस टाकू नका, म्हणजे तुम्हाला ते, अगदी मी सांगते, सासूबाईंनी जर जावयाला वाण दिलं तरी सुद्धा त्याचे स्टेटस टाकू नका. त्यातनं कोणत्याही प्रकारचं ना सासूला त्या फळ मिळणार आहे
ना घेणाऱ्याला ते दान स्वरूपात मिळणार आहे. तो एक दिखाऊ मार्ग होतो. तर असं काही करू नका. म्हणजे पुण्य जे कमवाल ते साठवून ठेवा, कारण तेच आपल्याला पुढे जाऊन उपयोगी येणार आहे. तर हा होता अधिक महिन्यातला पहिल्या अध्यायाचा अर्थ. दुसरा अध्यायाचा अर्थ तुम्हाला ऐकायचा असेल तर छान छान कमेंट करा. मग आपण उद्या दुसरा अध्याय सुद्धा ऐकूया. टाटा बाय बाय.